नमस्कार मित्रांनो, परम ट्रॅव्हल लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। आम्ही काल दिल्लीला आलो होतो आणि काल रात्री यायला आम्हाला उशीर झाला होता, तर त्यामुळे काही हॉटेलचे दाखवता आलं नाही आम्हाला। तर आम्ही हॉटेल स्टर्लिंग इन या हॉटेलवरती राहण्यासाठी आलो आहोत। तर या हॉटेलचे चार्जेस जे आहेत ते 1000 रुपये पर नाईट असे चार्जेस आहेत। तर हे हॉटेल तुम्हाला न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनपासून जवळच 1 किलोमीटर अंतरावर भेटेल, किंवा मग तुम्ही गुगल मॅपवर जरी सर्च केलं हॉटेल स्टर्लिंग तरी तुम्हाला ते हॉटेल सापडेल। तर आम्ही काल रात्री 9ला चेक इन केलेलं आहे आणि 1000 रुपये पर नाईट अशा पद्धतीने चार्ज केला आहे। तर हॉटेलच्या ज्या रूम आहेत ते मी आता तुम्हाला दाखवतो, चला। तर अशा पद्धतीनं आमची रूम नंबर आहे 307। थर्ड फ्लोअरला आम्हाला त्यांनी रूम दिली आहे। रात्री 9:30 वाजता आलो होतो आम्ही या रूमवरती। तर हे पाव आमचं सामान असं पडलेलं आहे। तर रूममध्ये मी काय काय आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। फॅन प्लस AC त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे। कपडे ठेवण्यासाठी कबर्ड पण दिलेलं आहे। तर या रूममध्ये तुम्हाला आहे ना फक्त बाल्कनी भेटणार नाही आणि काही गॅलरी वगैरे पण नाही। तर 1000 रुपयामध्ये ठीकठाक आहे असं तरी आम्हाला वाटतंय। तर रूममध्ये 2 जण म्हणजे व्यवस्थित राहू शकता। तर चला तुम्हाला मी आता याचे बाथरूम दाखवतो। बाथरूम आणि टॉयलेट हे अटॅचमध्ये आहे। तर इकडं फॉरेन टाईप कमोड आहे। तुम्हाला शावर पण त्यांनी त्या प्रोव्हाइड केलेला आहे। गरम पाणी अवेलेबल आहे आणि इकडं बेसिन पण याच्यातच अटॅच केलेलं आहे। नंतर आम्ही ठरवलं की इंडिया गेटला जायचं आणि त्यासाठी आम्ही मेट्रोने जाणार होतो। तर आता आम्ही एका मेट्रो स्टेशनला आलो आहोत आणि त्या मेट्रो स्टेशनवरती आम्हाला एक अशी डिस्प्ले दिसला, ज्या डिस्प्लेवरती त्यांनी सगळी माहिती दिलेली होती मेट्रो लाईनची, ज्यामध्ये सर्व लाईन्स दिलेल्या होत्या, जे की पर्पल लाईन असेल, ग्रीन लाईन असेल, येलो लाईन असेल। दिल्ली मेट्रोमध्ये जवळपास अशा 7 लाईन आहेत। तर नवीन माणसाला मेट्रोचे काही माहिती होत नाही सहसा इथं लवकर। तर त्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय, त्यांचं मेट्रो ॲप आहे, ते ॲप इन्स्टॉल करा। त्याच्यावरती तुम्हाला कुठून जायचं आहे, कुठं जायचं आहे ते टाका, तर ते तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगते। तर इथं एक आम्हाला त्यांनी एक डेमो दाखवला होता, तो डेमो आम्ही इथं बघितला आणि तर तिथं पुन्हा एक त्यांनी एक मशीन लावले होते, ज्या मशीनवर तुम्ही मेट्रो चालवू शकता, म्हणजे आभासी पद्धतीने, ज्याला सिम्युलेटर असे म्हणतात। तर ह्या मेट्रोवरती त्यांनी एक असे, म्हणजे तुम्ही स्वतः मेट्रोमध्ये चालत आहात, मेट्रो स्वतः तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात, त्याचं फील येण्यासाठी त्यांनी एक इथं डेमो दिलेला होता। तर तो डेमो मी ट्राय करून बघितला। अगोदर मला वाटलं ते पैसे राहतात का नाही त्याचे, पण नाही, फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही एक पद्धतीनं हे टेस्ट करू शकता। खूप छान होतं। तर नंतर आम्ही आता स्टेशनवरून आम्हाला दिल्ली म्हणजे इंडिया गेटला जायचं आहे। तर आम्ही आता इथून इंडिया गेटसाठी निघालो आहोत। तर दिल्ली मेट्रोची खासियत म्हणजे त्यांनी खूप काही डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे आणि खूप लोक प्रवास करतात। नंतर आम्ही आलो इंडिया गेटला। इंडिया गेटला येण्यासाठी तुम्ही मेट्रोने पण येऊ शकता आणि ऑटोने पण येऊ शकता आणि सिटी बसचा पण यूज करू शकता। तर इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन हे तुम्हाला इथून सहज दिसते। एक साईडला राष्ट्रपती भवन आहे तर दुसऱ्या साईडला इंडिया गेट आहे। तर इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे आणि या स्मारकाची निर्मिती ही 1931 साली झाली होती। तर या गेटचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा पहिले महायुद्ध झाले होते त्या युद्धात मरण पावलेल्या जवळपास 90,000 ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते। ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडापासून बनवलेलं आहे। तर जेव्हा तुम्ही इथं येता तेव्हा तुम्हाला फोटोग्राफर पण तुम्हाला विचारतात फोटो वगैरे काढायचे का। त्यांनी एक नवीन सिस्टीम बनवली आहे, DSLR मध्ये ते फोटो काढतात आणि तुम्हाला
त्याची प्रिंट ही मोबाईलवर सेंड करतात. सुरुवातीला ते खूप महाग सांगतात, पण तुम्ही त्यांच्याशी जर कमी जास्त केले तर ते कमी प्रमाणात पण तुमचे फोटो बऱ्यापैकी चांगले काढून देऊ शकतात. तर इंडिया गेटला जवळपास भरपूर लोक बघायला येतात आणि आम्ही काल तर आमचं येणं नव्हतं झालं म्हणून आम्ही आज आलो होतो. तर दिल्लीचं एक खासियत इथं खूपच गरमी होते आपल्या इकडं महाराष्ट्रीयन सिटीपेक्षा. तर खूपच म्हणजे काल पाऊस पडलेला असताना देखील आज एकदम गरमी होत होती. तर आम्ही इंडिया गेटला आलो होतो, तर म्हणजे फोटो पण काढले भरपूर आणि इथं खूप सारा मोठा परिसर आहे. तुम्हाला तो इथून थोडेफार पुढे गेलात की लगेच तुम्हाला राष्ट्रपती भवन दिसते. तर राष्ट्रपती भवनला आम्ही तर गेलो नाही तर, पण फक्त आम्ही इंडिया गेटच आजच्या दिवसात कवर करायचा होता आम्हाला. इंडिया गेट व्यवस्थित बघितलं आम्ही आणि नंतर ठरवलं की आता बघूयात नंतर कुठं जायचं, ते अजून काही ठरवलं नव्हतं. तर मग नंतर आम्ही ठरवलं की आता रूमला जायचं. तर वापस आम्ही परत मेट्रो स्टेशन घेतलं इंडिया गेटपासून. तर दिल्लीमध्ये कसं आहे, तुम्ही जर ऑटोनं जर येत असाल तर ऑटोवाले तुम्हाला बऱ्यापैकी चार्ज लावतात. तर तुम्ही ते चार्जेस तेवढे देऊ नका त्यांना. सुरुवातीला ते भरपूर चार्जेस लावतात, नंतर त्यांना कमी मिनिमम 20 रुपये ते 40 रुपयापर्यंत त्यांना घेऊन येऊ शकता. नंतर आम्ही मेट्रो स्टेशनला आलो, वापस रूमला परत जाणार होतो आणि अंडरग्राऊंड मेट्रो आहे तिथं बऱ्यापैकी. तर या मेट्रो स्टेशनवरती मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला होता, पण तेथील एका सिक्युरिटीने आम्हाला व्हिडिओ काढण्यास बंदी घातली. नंतर आम्ही तिकीट काढून डायरेक्ट मेट्रोमध्ये आलो. तर इथून मेट्रो म्हणजे जवळपास मेट्रोला एवढी गर्दी राहते की खतरनाक, म्हणजे दिल्लीची जी लाईफलाईन आहे ती या मेट्रोवरच आहे असं वाटतंय. आणि ॲट अ टाईम भरपूर मेट्रो तुम्हाला त्यांचे जे हे आहे नंबर ऑफ मेट्रो तुम्हाला इथं अवेलेबल आहेत. मेट्रोचे तिकीट हे जवळपास 40 रुपये पर हेड. असं तुम्ही कोणत्याही स्टेशनला गेलं तर मिनिमम 40 रुपये आहे. त्याच्यामुळे मेट्रोला जरा जास्तच तिकीट वाटते. तर मेट्रोमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तर तुम्हाला तिथं सूचना फलक दिलेले असतात बऱ्यापैकी. जे आता इथं एक फलक दिलं होतं ज्यावर ग्रीन टिक होती, जिथं म्हणजे ज्या स्टेशनला आलात त्या स्टेशनचं ग्रीन टिक तुम्हाला तिथं येते. आणि साऊंडवर पण ते सांगतं तुम्ही या स्टेशनला आलात, या स्टेशनला उतरू शकता दुसरी लेन बदलण्यासाठी. अशा पद्धतीनं आम्ही मेट्रोने प्रवास केला. नंतर मग आम्ही ठरवलं, अजून आमची रूम काही आली नव्हती जवळ, मग तिथून परत आम्हाला ऑटो घ्यावा लागणार होता. कारण आम्ही जे हॉटेलला होतो ते हॉटेल पहाडगंज या म्हणजे खूप वर्दळीच्या ठिकाणी जरा हॉटेल ते, पण स्वस्त पण आहे. दिल्लीची खासियत ही आहे तर CNG ऑटो प्लस इलेक्ट्रिक ऑटो. तर इलेक्ट्रिक ऑटो खूपच तुम्हाला इथं बघायला भेटतील. आणि म्हणजे दिल्लीमध्ये एकतर पोल्युशन खूप आहे, वरून पॉप्युलेशन पण जास्त आहे, इथलं हवामान खूप दमट आहे. हिवाळ्यात जर आले तर तुम्ही खूपच थंडी राहते इथं, आणि पावसाळ्यात तर आता आम्ही पावसाळ्यात येऊन सुद्धा खूपच गरमी आहे. तर मी आणि माझा मित्र अशा पद्धतीनं आम्ही ऑटो केला. 80 रुपये देऊन आम्ही रूमला निघालो आणि अशा पद्धतीनं आज आम्ही इंडिया गेट बघितला. तर नंतर जे आम्ही ह्याला उद्या जाणार होतो कुतुब मिनारला, तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता.